टीव्ही सत्यमेव व्रतम। हिंगोली येथील सार्वजनिक दसरा महोत्सवात कृषी व औद्योगिक प्रदर्शनाचे आयोजन केले जाते। यामध्ये झोके तथा मनोरंजनाच्या खेळ नागरिकांच्या विरंगुळ्यासाठी असतात। यावर्षी झोके व मनोरंजनाच्या खेळाच्या तिकिटाचे दर 60 रुपयांपेक्षा जास्त ठेवण्यात येऊ नये असं निविदेमध्ये स्पष्ट असताना झोकेवाल्यांकडून तब्बल 80 रुपये वसूल केले जात होते। 20 रुपये अधिकचे तिकिटाचे दर वसूल केल्याची खळबळजनक बाब प्रहार टीव्हीने उघडकीस आणली। प्रहार टीव्हीच्या बातमीची दखल घेत सार्वजनिक दसरा महोत्सव समितीचे सचिव तथा तहसीलदार श्रीकांत भुजबळ यांनी 5 ऑक्टोबर रोजी मंडळ अधिकारी हिंगोली विभाग तथा ग्राम महसूल अधिकारी सज्जा हिंगोली यांना सदर प्रकरणी आदेश करत प्रहार टीव्हीने ही बाब निदर्शनास आणून दिली असून अत्यंत गंभीर बाब असल्याचे नमूद केले आणि या प्रकरणी संबंधित झोके व मनोरंजनाच्या खेळाचे कंत्राटदार यांच्यावर नियमानुसार योग्य ती कारवाई करून केलेल्या कार्यवाहीचा अहवाल द्यावा, कार्यालयास तात्काळ सादर करण्याचे आदेश दिले आहेत। या प्रकरणी प्रहार टीव्हीने याचा भांडाफोड करत सतत पाठपुरावा केलाय। आता संबंधित मंडळ अधिकारी तथा ग्राम महसूल अधिकारी खरंच कारवाई करतात की पुन्हा वेळकाढूपणा करत संबंधितांना वाचवतात हे पाहावं लागेल। तिकीट घेऊन नागरिकांची लूट करत आहेत, त्याबद्दल आपल्याकडून काय कारवाई करण्यात येईल? याबाबतची तक्रार समाज माध्यमातून आमच्या लक्षात आल्यानंतर तलाठी व मंडळ अधिकारी यांना मी त्याची तपासणी करून अहवाल सादर करायचं पत्र दिलेलं आहे। त्यांचा अहवाल आल्यावर पुढची कारवाई होईल। काढलं नाही माहीत नाही, 80 रुपये तिकीट दर आहे, नागरिकांच्या प्रतिक्रिया आहे आणि स्टिंग ऑपरेशन त्याच्यात स्पष्ट झालेलं आहे। हो, त्याची दखल घेऊन आम्ही रिपोर्ट मागितला आहे, कारण आपल्या निविदा प्रक्रियेमध्येच नमूद आहे की त्याबाबत ज्या काही तक्रारी प्राप्त होतील त्या स्थानिक जे कोणी आमचे कर्मचारी आहेत त्यांच्या तपासणीमध्ये तो अहवाल घेऊन आम्ही पुढची प्रक्रिया त्याच्यामध्ये करणार। या विषयात थोडंसं थोडक्यात पुन्हा एकदा आपल्याला सांगतो, जे आपला विषय आहे त्या बाबतीमध्ये तलाठी मंडळ अधिकारी यांना आम्ही सूचित केलेलं आहे। त्यांचा अहवाल आल्यावरती जी काही अहवालात बाब नमूद असेल त्यानुसार कारवाई होईल। हिंगोलीच्या सार्वजनिक दसरा महोत्सवामध्ये झोकेवाल्याकडून मनोरंजन खेळण्यावाल्याकडून नागरिकांची लूट होत असल्याची बातमी प्रहार टीव्हीने प्रसारित केली होती। या ठिकाणी जास्तीत जास्त माणसी 60 रुपये तिकीट घेण्यात यावे अशी निविदेमध्ये नमूद असताना झोकेवाल्याकडून तब्बल 80 रुपयाची वसुली केली जात होती। 20 रुपये प्रत्येक माणसाकडून जास्त वसुली होत होती। आपण या ठिकाणी बघू शकता की हे तेच ठिकाणे ज्या ठिकाणी 80 रुपये तिकीट असं दर स्पष्टपणे लावण्यात आलं होतं, मात्र प्रहार टीव्हीने याविषयी आवाज उठवला, सातत्याने याचा पाठपुरावा केलाय। तर आज आपण या ठिकाणी बघू शकता की 80 रुपयाचं जे स्पष्टपणे लावलेलं होतं ते काढण्यात आलेलं आहे। याशिवाय सार्वजनिक महोत्सव दसरा समितीचे सचिव तथा तहसीलदार यांनी एक नोटीस काढलेली आहे। यामध्ये मंडळ अधिकारी विभाग हिंगोली, ग्राम महसूल अधिकारी सज्जा हिंगोली यांना आदेशित करण्यात आलेले आहे की आपण बघू शकता ही जी नोटीस काढण्यात आलेली आहे आणि यामध्ये तहसीलदार यांनी आदेशित करण्यात आलेले आहे की निविदा प्रक्रियामध्ये स्पष्ट उल्लेख आहे की 60 रुपयांपेक्षा जास्त तिकिटाची आकारणी करण्यात येऊ नये। ही जर करण्यात आली तर संबंधितावर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात येईल व इतर प्रकारची कारवाई करण्यात येईल। आणि यामध्ये संदर्भीय लिहिलेलं आहे। संदर्भीय दिनांक 5/10/25 रोजीच्या प्रहार टीव्हीच्या चॅनलने दिलेल्या बातमीच्या अनुषंगाने ई निविदा धारक यांनी झोके व मनोरंजनाचे खेळाचे तिकिटाचे दर 60 रुपयापेक्षा जास्त स्वीकारल्याचे दिसून येत आहे। यावरून दसरा समितीने दिलेल्या अटी व शर्तीचे तसेच सूचनाचे पालन करीत नसल्याचे दिसून येते। ही अत्यंत गंभीर बाब असल्याचं या नोटीसमध्ये म्हटलेलं आहे। याशिवाय पुढे लिहिलं आहे की करिता आपणास याद्वारे आदेशित करण्यात येते की 5/10/25 रोजीच्या प्रहार टीव्हीच्या चॅनलने दिलेल्या बातमीच्या अनुषंगाने जायमोक्यावर जाऊन नियमानुसार योग्य ती कार्यवाही करून केलेल्या कारवाईचा अहवाल या कार्यालयास तात्काळ सादर करावा। अशा प्रकारे प्रहार टीव्हीचा दणका या झोकेवाल्यांना बसलेला आहे। आता या प्रकरणी संबंधित मंडळ अधिकारी तथा ग्राम महसूल अधिकारी कशा प्रकारे अहवाल सादर करतात, निपक्षपातीपणे करतात की त्याच्यामध्ये आणखी काही पुन्हा घोळ निर्माण होतो हे पाहावं लागेल। एकंदरीत असं म्हणता येईल की प्रहार टीव्हीने सामान्य जनतेसाठी हा आवाज उठवलेला आहे। आवाजच नाही उठवला तर याचा सातत्याने पाठपुरावा करत आहोत। जोपर्यंत या तिकिटाचे दर 60 रुपये होत नाही आणि संबंधितावर कारवाई होत नाही, आम्ही हा प्रकरण काय सोडणार नाही। कन्हैया खंडेलवाल, प्रहार टीव्ही, हिंगोली।